मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादाला सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागलं. नागपुरातील महाल परिसरात दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर काही समाजकंटकांनी पोलीस पथकावरच हल्ला केला. या हल्ल्यात बड्या पोलीस अधिकाऱ्यासह काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. नागपूरचे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने कुऱ्हाड्यांनी हल्ला केल्याची माहिती आहे. त्यांच्या हाताला मोठी जखम झाली असून याबाबतचे फोटोही समोर आले. याशिवाय दोन गटांनी एकमेकांवर केलेल्या दगडफेकीत 8 ते 10 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. अग्निशमन दलाचे 4 जवानही जखमी झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन राबवत आतापर्यंत 30 संशयितांची उचलबांगडी केली. आता या सगळ्या घडामोडींवर भाजपच्या स्थानिक आमदारांनी मोठा गौप्यस्फोट केला. नागपूरच्या महाल परिसरात घर कुणी पेटवलं, गाड्यांची जाळपोळ कुणी केली याबाबत मोठं वक्तव्य केलं. बाहेरून आलेल्या लोकांनी घर आणि गाड्या पेटवल्या अशा आशयाचं वक्तव्य नागपूरमध्येच भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलं. सकाळी एक आंदोलन झालं, पण पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली. रात्री महाल परिसर आणि इतर परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांना मारहाण करण्यात आली. बाहेरून आलेल्या लोकांनी सामान्य लोकांची घरे पेटवली, लक्ष करून दगडफेक करण्यात आली असा दावा प्रवीण दटके यांनी केला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर आले होते. त्यांनी हिंसा केली. लोकांवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी. मी स्वतः नागपूरला जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे असं प्रवीण दटके यांनी सांगितलं. सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे. जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आणि परिसरात शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी राज्यभरात सोमवारी आंदोलन पुकारलं होतं. मात्र नागपुरात या आंदोलनादरम्यान झालेल्या काही घटनांमुळे हिंसाचाराची ठिणगी पडली असल्याचं म्हटलं जाते. महाराष्ट्रातील नागपूरमधील महाल परिसरात रात्री उशिरा 2 गटांमध्ये हिंसाचार झाला. काही वेळातच दंगलखोरांनी दगडफेक सुरू केली आणि अनेक वाहनांना आग लावली. परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी लाठीचार्ज केला. गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याची चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचार भडका का उडाला हे जाणून घ्या. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 200 ते 300 लोकांचा जमाव अचानक आला आणि त्यांनी घरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांचे चेहरे झाकले होते आणि त्यांच्यापैकी काहींकडून पेट्रोल बॉम्बही होते. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की आम्ही अशी घटना यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आमच्या घरांच्या खिडक्यांवर दगडफेक करण्यात आली. गर्दीत कोणी स्थानिक नव्हते. एक वृद्ध महिलेची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिंसाचारात पोलीस उपायुक्त DCP निकेतन कदम यांच्यावर हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस दल परिसरात उपस्थित आहे. सध्या सुरक्षा परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक करणाऱ्या 20 ते 25 जणांना ताब्यात घेण्यात आलं. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.